नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 18-19 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी जबरदस्त अवकाळी वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीटचा अंदाज देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये चक्रीवादळ देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच रेलखंड बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाऊन घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। अरबी समुद्रामध्ये सध्या स्थितीला वाऱ्याची चक्रवात स्थिती निर्माण झाली आहे। तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, भारताचा पूर्व परिसर या भागातही वारे वाहत आहे। तर या स्थितीचा परिणाम येत्या काही तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी अवकाळी पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तसे मागील 24 तासातही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि काही तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पावसाने जबरदस्त हजेरी लावली असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झाले आहे। तर पुढील 24 तासात अर्थात 18 एप्रिल ते 19 एप्रिल या तारखेला महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, कोणत्या वेळेला या पावसाचा जोर असणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे सर्वसाधारण दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागात मध्यम हलका पाऊस असून ठिकठिकाणी वादळी वारे देखील बघायला मिळणार आहेत। तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ढगाळ स्थित राहून वादळी वाऱ्याची शक्यता आहे दुपारनंतर। विशाखापट्टणम, भुवनेश्वर, कोरबा, धनबाद, कोलकाता इकडे वादळी वारे असणार आहे। पावसाचा जोर कमी राहील। तसे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अवकाळी वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात ढगाळ स्थिती असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जसे अरस, वेंगुर्ला, महापण, कुडल इकडे ढगाळ स्थिती राहून वादळी वारे बघायला मिळणार आहेत। सावंतवाडी, अरोणा, बेडशी, रामगड, चांदगड इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। अंजिनियम, कानाकोंबी, गव्हाली, कानापूर, निठूर, गोंजी, रामनगागरा, तिक्सा, अलगोटे, कास्टल रॉक, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, रानाकोंडे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। रामगड, चांदगड, अंबोली आणि आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। कडेगाव, पटेगाव इथे जोरदार स्वरूपात राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नैसरी, अड्डाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। निपाणी, कावसी, मुरगुड, जैनवाडी, कागल, इस्पोर्ली, राधानगरी, बिद्री इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे कोल्हापूर, परोळा, संगरूळ, जोतिबेल, किनीकोडाली मध्यम स्वरूपात असून आसपासच्या भागात गारपीटचा अंदाज राहील। तर सांगली जिल्ह्याकडे वादळी वाऱ्याची शक्यता आहे। सांगली, मालगाव, इचलकरंजी, मंगसुळी, जळकाटी, किरंगी, अतनी, अटाली, तेलसंग, शिरगोपी या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। नागज, कुची, कानापूर, रामपूर, पलूस सातारा जिल्ह्याचा परिसर इकडे गारपीटचा अंदाज असून वादळी वाऱ्याची शक्यता देखील आहे। इस्लामपूर, नरसिंहपूर, कराड, कडेगाव तसेच मायनी, विटा, पुसेवली, औंध या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। आणि रहिमतपूर, सातारा, कोरेगाव, निंदाल, दहिवाडी, मोल, दिक्सल, अद्राकी, लोणात, अद्राकी, नांदल, फलटण, बारामती या बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज, माळशिरस, वेलापूर इकडे हलका पाऊस राहील आणि तसेच कुरुवाडी, अरणगाव, परभंग, पाणेगाव, बार्शी आसपासचा परिसर, कोंडस, सेल्सियस, करमाळा, बिगवन, केटूर, बेगोंडोड या बऱ्याच ठिकाणी ढगाळ स्थिती राहून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। पावसाचा जोर कमी राहील। तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मेढा, चाकदेव, खेड, महाबळेश्वर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी असून पावसाचा अंदाजा बेलकर, देवरुख, संगमेश्वर आणि सरवडा आसपासचा परिसर, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सर्वसाधारण दुपारनंतर बघायला मिळणार आहे। अहमदनगर जिल्ह्याकडे लगतचा परिसर, मिरजगाव, जामखेड,
कडेगाव 2, पडेगाव या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। तर अहमदनगर जिल्ह्याकडे राशीन, कर्जत, कुलधरण, मिरजगावलाही वादळी वाऱ्याची शक्यता आहे। राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, अहमदनगर, कुडगाव, धनगरवाडी इकडे विजांच्या कडकडाटासह हलका मध्यम पाऊस राहील। आले आणि टाकळी, डोकेश्वर, घारगाव, मांडवे, देवळी, प्रवारा तसेच बनास, नेवासा, श्रामपूर, तालिकाबंद, कोपरगाव, शिर्डी, पुलतांबा, जावळके या भागातही वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे। अकोला, राजूर, सम्राट, गुंडा ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर कमी असून वादळी वाऱ्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्याकडे वादळी वाऱ्याचा अंदाज राहील। हलका मध्यम पाऊस राहील। नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज। जव्हार, मोखाडा, त्र्यंबक, नाशिक, सिन्नर, तिरडे, डुबरे, निफाड, येवला, मनमाड तसेच सटाणा, औटी, ताराबाद, मालेगाव या भागात गारपीट पावसाचा अंदाज राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळणार आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, गंगापूर, वैजापूर, कन्नड, हातनूरलाही ढगाळ स्थित राहून गारपीटचा अंदाज आहे। तसे जालना, देऊळगाव, राजा, दाभाडी, सिल्लोड ढगाळ स्थित राहील। पावसाचा जोर फारसा नाही। बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, वाघाला आणि लगतचा परिसर, हिंगोली, वाशिम, परभणी इकडे ढगाळ स्थित राहून वादळी वाऱ्याची शक्यता बघायला मिळणार आहे। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा इकडे अंशतः ढगाळ स्थित राहील। दुपारनंतर पावसाचा जोर फारसा नाही। मात्र सायंकाळनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सायंकाळनंतर पावसाची शक्यता आहे। सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, रत्नागिरी, सोलापूर तसेच बीड, अहमदनगर, पुणे इकडे बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। नाशिक, श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे या भागातही वादळी वाऱ्याची शक्यता असून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। बीड, लातूर, नांदेड, वाघाला, धाराशिव इकडे गारपीट पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे ढगाळ स्थिती अंशतः राहील आणि उष्णतेची लाट देखील बघायला मिळणार आहे। तर 19 एप्रिलच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा अंदाज असणार आहे। तर दुपारनंतर पावसाची शक्यताही दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। तसे कोकण विभागात मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, वाघाला या जिल्ह्यातही वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील। आणि जळगाव, धुळे इकडे हलका मध्यम पाऊस राहील। पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, वाघाला, हिंगोली, परभणी इकडे वादळी वाऱ्याचा गारपीटचा अंदाज राहील। अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ते हलका मध्यम पाऊस राहील। आणि चंद्रपूर, गडचिरोलीलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्याचा बघायला मिळणार आहे। तर रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळनंतर पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात बघायला मिळणार आहे। सांगली, सोलापूर, नांदेड, वाघाला, श्री छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नाशिक, अकोला, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यात पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।